असा धूर तयार करून तुम्ही कधी लाडू केले आहेत का? चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते हे अप्रतिम लाडू कसे करायचे. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. आज आपण हे मस्त अप्रतिम चवीचे आंब्याचे लाडू करणार आहोत. करायला अतिशय सोपी रेसिपी आहे. एक आंबा घ्यायचा आणि त्याचा पल्प तयार करून घ्यायचा. त्यासाठी तुमच्या आवडीचा आंबा तुम्ही घ्या. मस्त गोड पिकलेला आंबा पाहिजे. त्यानंतर तो स्वच्छ धुवून कट करून पाणी न घालता मिक्सरच्या साहाय्याने पल्प तयार करून घ्यायचा आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपण आंब्याचा रस तर खातोच, पण ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा. तर अशा पद्धतीने 1 वाटी मँगो पल्प आपला तयार झालाय. त्यासाठी अर्धी वाटी पातळ केलेलं तूप घ्यायचंय. कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे. 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. वाटीने मोजला तर 2 वाट्या रवा आहे. तर अगदी थोडं थोडं तूप घालून छान खमंग रंग बदलू न देता रवा अगदी 8 मिनिटं भाजून घेतला. त्यानंतर यामध्ये मँगो पल्प घालायचा आहे. आता मँगो पल्प घातल्याने काय होतं, रवा नरम होतो, फुलून येतो आणि आणि मिश्रणामध्ये थोड्या गुठळ्या होतात. तर त्या मॅशरच्या मदतीने किंवा ग्लासाच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि हे मिश्रण चांगलं मोकळं होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं. 12 मिनिटं हे भाजलेलं आहे. त्यानंतर आता हे झाकून ठेवते. आता कोरडं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये अर्धा कप साखर, 4 ते 5 वेलची घेऊन पिठी साखर तयार करायची आणि लवकर झाकण उघडलं की असा स्मोक तयार होतो. त्यामुळे लवकर झाकण उघडायचं नाही, अगदी 2-3 मिनिटं थांबायचं. आता त्यातच पाव कप मिल्क पावडर आणि कोमट झालेलं हे रव्याचं आंब्याचं मिश्रण घालून तूप सुटेपर्यंत मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आवडीचा सुकामेवा, त्याचबरोबर आवश्यकतेनुसार तूप, राहिलेलं तूप घातलेलं आहे आणि मग याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर रवाळ लाडू पाहिजे असतील हलकेसे खुसखुशीत, तर मिक्सरला जास्त वेळ फिरवू नका आणि अगदी पेढ्यासारखे मऊसूत लाडू पाहिजे असतील तर तूप सुटेपर्यंत मिक्सरला हे मिश्रण तुम्ही फिरवून घेऊ शकता. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवू शकता. मी इथे खुसखुशीत बनवलेले आहेत. मस्त अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे आंब्याचे लाडू तयार झालेले आहेत. या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी तुम्ही ही रेसिपी करून बघा. अगदी दरवर्षी आवडीने कराल इतके अप्रतिम हे लाडू तयार होतात. फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस आणि फ्रीज बाहेर 4 ते 5 दिवस हे लाडू टिकतात. एकदा नक्की करून पहा रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.